नमस्कार भावानो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. वॉच लेवल 2 हा चित्रपटाचा आपण रिव्ह्यू पाहणार आहोत. वॉच लेवल 2 हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि 2023च्या वॉच चित्रपटाचा तो सिक्वल आहे. या चित्रपटामध्ये हॉरर, भयानक दृश्य आणि भयभीत वातावरण असलेला हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाची कथा तुम्हाला सांगायचं तर वॉच लेवल 2 हा मूळ मालिकेच्या 12 वर्षांनंतर घडतो, ज्यामध्ये मुलीची एक नवीन लाट एका गूढ पुरुषाच्या संमोहनात येते. त्यामुळे सामूहिक उन्माद आणि दहशत निर्माण होते. या कथेमध्ये वशीकरण म्हणजे काळ्या जादू आणि त्यांच्या विनाशकारी परिणामांचा शोध सुरू आहे, ज्यामध्ये या काळ्या शक्तीचा एकाच कुटुंबाच्या पलीकडे विस्तार होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे भ्रष्ट निष्पापपणा, भयावहतेचे स्वरूप आणि अनियंत्रित अलौकिक प्रवाहाचे भयानक परिणाम या विषयावर खोलवर जाते. या वश 2 मध्ये काळी जादू दाखवलेली आहे आणि कशाप्रकारे लोकांना काळ्या जादूने त्रास देतात आणि हिप्नोटाईज केल्याप्रमाणे करतात हे दाखवलेलं आहे. काळ्या जादूमुळे लोकांना त्रास होतो या आणि कसे वशमध्ये करतात ह्यामध्ये दाखवले आहे. वश चित्रपटाचे वातावरणीय भयानक आहे आणि हा चित्रपट जाणीवपूर्वक कॅमेरा वर्क आणि शक्तिशाली वातावरणीय ध्वनी डिझाईनद्वारे सस्पेन्स आणि तणाव निर्माण करण्यात उत्कृष्ट आहे. या चित्रपटाची कामगिरी व्यवस्थित वडिलांच्या भूमिकेत हितू कनोडिया आणि खलनायकाच्या नव्या प्रतिस्पर्धीच्या भूमिकेत हितेन कुमार हे त्यांच्या सभ्य आणि अनुभवी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये गोंधळाला तोंड फुटते. ज्ञानाचा विस्तार म्हणजे सामान्य सिक्वलपेक्षा वेगळे, ते मूळ चित्रपटाच्या अलौकिक कथेचा खरा सातत्य आणि विस्तार देते. या चित्रपटाचे कमकुवतपणा म्हणजे घाईघाईने शेवट बनवलेला आहे. समीक्षकांनी असे नमूद केले की शेवटचा भाग घाईघाईने होता आणि शेवट जरी कार्यात्मक असला तरी मागील ताण पाहता तो असमाधानकारक असू शकतो. बारीक कथानक आणि तर्कशास्त्रातील अंतर कथेचे वर्णन आणि तर्कशास्त्र अंतरासह पातळ दिसून आलेल्या काही मुख्य पात्रांचा केवळ कथानक म्हणून कमी वापर केला गेलेला आहे. चित्रपट परिपूर्ण प्रदर्शित होण्यापूर्वी सुरुवातीची 10 मिनिटे काही प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. या चित्रपटाचे सामान्यतः एक दुर्मिळ सिक्वल म्हणून पाहिले जाते, जे त्याच्या आधीच्या चित्रपटाच्या दहशतवादीला वाढवते. पहिल्या चित्रपटाच्या काही मर्यादित तीव्रतेचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. प्रादेशिक भयपट शैलीमध्ये हे एक धाडसी, कच्चे आणि अनेकदा अस्वस्थ करणारे जोड मानले जाते, जे त्यांच्या त्रुटी असूनही कायमची छाप सोडते. हा चित्रपट लोकांना भयभीत आणि डरावने पिक्चर आवडत असेल तर, काळी जादू असलेले पिक्चर आवडत असले तर प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि याचा आनंद घ्यावा.